नमस्कार. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतन अभ्यासिका वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम माझे श्री गुरु डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही माझा साष्टांग नमस्कार. समर्थांना माझा साष्टांग नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. आज अभ्यासासाठीचे समास आहेत आपले दशक 18 मधला 5वा समास, कंटक परीक्षा निरूपण. आत्मज्ञानाने उद्धार करून घेण्याची संधी मनुष्यजन्म मिळाल्यामुळे प्राप्त होते, पण त्या संधीचा फायदा न उठवताना आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला बापुडा थोर झाला, केला केला व्यर्थ संताप केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, अशीच आपली अवस्था बरेचदा होते. अशांना समर्थ करंटे म्हणतात. आता आपण दासबोधाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. एव्हाना पुरेसं शाब्दिक ज्ञान झालेलं आहे, पण त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर जर आपण करणार नसू तर आपणही करंटे ठरू. तसे होऊ नये हा सावधानतेचा इशारा समर्थ पुन्हा एकदा या समासातून देतात. यावरचं चिंतन आज सादर करणार आहेत डॉक्टर काकांच्या अनुग्रहित सौ नीलिमाताई लिमये. मी नीलिमाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. नीलिमाताई. धन्यवाद आरतीताई. जय श्रीराम. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. आवाज येतोय माझा? हो, येतोय. ठीक आहे. गणेशाला वंदन करते. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताईंना नमस्कार करते. आपल्या दोन्ही आचार्यांना नमस्कार करते आणि तुम्हा सर्व सह अध्यायींना अभिवादन करते. चिंतनाला समास आहे दशक 18 समास 5 करंट परीक्षा निरूपण. या समासात समर्थ आपल्याला संदेश देतात किंवा जाग करतात म्हणूयात की एक साधक म्हणून, वक्ता म्हणून, वेदांताचा प्रचारक म्हणून काय जबाबदारी आहे. साधक म्हणून आपली प्रत्येक कृती ही निश्चित ध्येयाप्रती असावी. एका तरी ग्रंथाचा पूर्ण अभ्यास करावा, ज्यामुळे शास्त्र संकल्पना पक्क्या होतात आणि साधनेतून त्याचा योग्य त्या प्रकारे वापर करून विचारात परिपक्वता आणत साधना करत करत अनुभवापर्यंत पोहोचता येतं. पहिल्या ओवीपासूनच समर्थ प्रबोधन करतात. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही बक्षिले, विवरल्या विण तैसे झाले प्राणी मात्रासी श्रीराम. मापाने धान्य मोजतात, पण म्हणून माप धान्य खात नाही. त्याप्रमाणे अध्यात्म ग्रंथाचे भरपूर श्रवण करून जर ते समजावून घेतले नाही तर तो श्रोता त्या मापासारखाच असतो. म्हणजे अनेक वर्ष श्रवण करत आहेत, पण प्रत्यक्ष व्यवहारात जर ते आचरणात आणले नाही तर त्या श्रवणाचे उचित फळ मिळणार नाही. इथे समर्थ श्रवणाचं, त्याच्यानंतर मनन, चिंतन आणि निधिध्यासनाचे महत्व सांगतात. कारण श्रवण केलेले जर मुरलेच नाही तर त्याचा खरा उपयोग, मुरले तरच त्याचा खरा उपयोग आहे. जो माणूस विचार करत नाही त्यास त्याच्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. दुसऱ्या ओवीत समर्थ सांगतात की पाठांतर भरपूर केले, पण जर त्याचा प्रत्यक्ष वापर नाही केला तर बोलणे आणि कृती याचा काही मेळ लागत नाही. अशा पाठांतराचा काय उपयोग आहे. कित्येक वेळा असे अनुभवास येते की भरपूर पाठांतर आहे, ओव्या, श्लोक, संदर्भ उत्तम लक्षात आहेत, पण संतांना ओवी पाठ असणे अपेक्षितच नाहीये, तर ती ओवी आचरणात आणून स्वतःत बदल घडवणे अपेक्षित आहे. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात की भगवद्गीता पाठ करू नका, तर ती दैनंदिन जीवनात वापरायला शिका. दुसरी ओवी पहिल्या ओवीला जोडून घेतली तर अनुभवाशिवाय हे सगळं व्यर्थ आहे असा संदेश मिळतो. तिसऱ्या ओवीत अभ्यास करायचा म्हणजे काय करायचे हे सांगताना समर्थ म्हणतात की अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करून त्यात अनुभवाचा स्पर्श असलेला भाग स्वीकारावा. पूज्य मंदाताई नेहमी सांगतात की शेंगा खाताना आपण टरफल टाकून देतो आणि शेंगा तेवढा खातो. तसंच आहे, भरपूर श्रवणातून जेव्हा संकल्पना स्पष्ट होतात तेव्हा त्यातून माझ्या साधनेसाठी, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय गरजेचं आहे ते उचलायचंय.
माझ्यात काय काय बदल गरजेचे आहेत त्यावर काम करायचंय आणि अशी साधना सूक्ष्म करत जायची. इथून पुढे साधनेसाठी काय करायचं? तर चौथ्या ओवीत समर्थ म्हणतात, नाव रूप अवघे सांडावे, मन अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे, हे मूर्खपण. दृश्य सृष्टीतील रूपे व नामे विचाराने दूर सारून अस्ति भाती प्रिय चा अनुभव मनात स्थिर करायचा. कसा? तर जे अस्ति आहे ते सत आहे आणि हे ते माझे स्वरूप आहे. म्हणजे दृश्य जगतात वावरताना असा विचार करत करत त्या तत्वाच्या अनुसंधानात राहायचंय. नामारूपांनी भरलेले दृश्य जगत मागे टाकून अनुभवाच्या मागे लागायचंय. सामान्यतः होते उलटच, की नामरूपातच इतके रमतो आणि म्हणूनच इथे अवेअरनेस हवाय. 6व्या आणि त्याला जोडून 13व्या ओवीत म्हटलंय, की हे सगळं समजून, अनुभवून न घेता जेव्हा वक्ता ग्रंथ समजावून सांगतो, तेव्हा श्रोत्यांचे समाधान होत नाही. जिज्ञासू साधकाने प्रश्न विचारला आणि जर त्याचं उत्तर देता आलं नाही, तर बऱ्याचदा ऑफिसमध्ये पण असं म्हटलं जातं दॅट आय विल गेट बॅक टू यू. आणि मग अशी उत्तरं देऊन टाळाटाळ तरी केली जाते किंवा त्याच्यावर वसवस तरी केली जाते. आता वसवस का करतात? केली जाते कारण की पुन्हा पुढचा प्रश्न येऊ नये, कारण त्याचं उत्तर नसतं. वक्त्याला शब्दज्ञान असेल, पण जरा त्याला त्याला अनुभवाची जोड नसेल, तर ते बोलणं व्यर्थ आहे. इथे अनुभव म्हणजे किती वर्ष यात आहोत असा अर्थ नसून ज्ञान किती मुरले आहे असा अर्थ आहे. परोक्ष ज्ञान असेल सुद्धा, पण अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आल्यावर केलेले प्रबोधन अधिक परिणामकारक असते, कारण ते अनुभवातून आलेले असते. 10व्या ओवीत समर्थ म्हणतात, की ऐका फडणीसाचे लक्षण, विरंग जाऊ नये क्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. वक्त्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो आपल्या कीर्तन प्रवचनात क्षणभरही भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या रंगाची हानी न होऊ देता सर्वांची मने सांभाळीत प्रबोधन करतो. इथे समर्थ वक्त्याची जबाबदारी सांगतात बरं. फडणीस म्हणजे सचिव, वक्ता हा संतांचा प्रतिनिधी समजावा. संतांचे विचार जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. यालाच धरून 17:4:30 म्हणजे मागच्या दशकातील चौथ्या समासात समर्थ म्हणतात, की ब्रह्मज्ञान घेतलेला शास्त्र मर्यादा सांभाळून सावधपणे बोलतो. त्याचे निरूपण ऐकले तर आत्मसाक्षात्काराचे रहस्य तिथल्या तिथे उकलते. पुढे 12व्या ओवीत समर्थ सांगतात, समशा पुरता सुखी होते, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावी यांचे. अनुभवी वक्ता असेल तर श्रोत्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सुटतात आणि त्यांचे समाधान होते. या 12व्या ओवीचा आपण सगळे नेहमी अनुभव घेत असतो. कारण आपल्या दोन्ही आचार्या सदैव आपल्या शंकांचे समाधान करायला तत्पर असतात. आणि त्यांच्याकडून शंकेचं समाधान तर होतच, पण विचार, अभ्यास कसा करायचा, गुरु आज्ञा कशी पाळायची, एकेका ओवीचा अर्थ कसा समजावून घ्यायचा, याचा पाठ सुद्धा मिळतो. 11वी आणि 16वी अशी ओवी जोडली तर समर्थ ते म्हणतात, की संकल्पना स्वतः स्पष्टपणे जाणून श्रोत्यांसमोर मांडाव्यात, समजावून सांगाव्यात. तेच 16व्या ओवीत म्हणतात, की सर्वांना शुद्ध परमार्थाचा अनुभव येईल असे प्रबोधन करावे. आता चार्टर्ड अकाउंटिंगची डिग्री, सीएची डिग्री घेताना इंटर्नशिप मॅन्डेटरी असते. त्याच्याशिवाय सीएचं सर्टिफिकेट किंवा त्याला तुम्ही एलिजिबल होत नाही. का? कारण प्रॅक्टिकल अनुभव घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असा विचार असतो. तसंच आहे. अनुभव असेल तर सर्वांना शुद्ध परमार्थाचा अनुभव येईल असं प्रबोधन घडतं. 14 ते 20 या ओव्यांमधून विविध दृष्टांताच्या माध्यमातून जर मांडलेले विचार हे अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध विचारातून आणि अनुभवातून आले नसतील, तर काय काय चुकू शकते हे सांगितले आहे. प्रबोधनात काय घ्यावे? तर शास्त्र व तर्काशी सुसंगत, अनुभवाची जोड असलेले लेखन आणि वक्तव्य स्वीकारावे. आपल्या अनुभवाच्या पुराव्याने बोलावे. एका वक्त्याला किती सतर्क असावे लागते हे इथे समजते. वरवरचे ज्ञान काही उपयोगाचे नाही. 22व्या ओवीत एक छान मेसेज समर्थ देतात आणि तो म्हणजे आपले जर मांडताना काही चुकले असेल आणि अधिकारी व्यक्तीने ते सांगितले तर त्याचा स्वीकार करावा. हे माझ्यासारख्या नवीन साधकांसाठी फार महत्वाचं आहे. कारण ज्ञानसंपादन करताना जर प्रारब्धानी अशी बोलण्याची सेवा घडत असेल, तर चुका दाखवून दिल्यावर तत्काळ विचार करावा आणि योग्य ती सुधारणा करावी. याचा आपल्या अंतरंग साधनेसाठी उपयोग करून घ्यावा. मला आता समजते या भ्रमात अजिबात राहू नये. 26व्या ओवीत समर्थ पापाची व्याख्या करतात, की शास्त्राला मान्य नसलेला विचार म्हणजे पाप.
शास्त्रसंमत विचारात आत्मानुभव देण्याचे सामर्थ्य आहे. शास्त्रात ते सामर्थ्य आहे हा एक विचार इथे सांगितलाय. म्हणजे मला जे सांगितलंय ते तंतोतंत पाळायचंय. आता इथे श्रद्धा आली, शरणागती आली. किती प्रकारे घडवण्याचं काम समर्थ आणि सद्गुरू करत आहेत. आता इथे सत्य जाणावे स्वरूप असे म्हटले आहे, ज्याचं स्पष्टीकरण देताना परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की पूर्वसंदर्भ लक्षात घेता इथे सत्य या शब्दाचा आत्मा किंवा स्वरूप हा अर्थ स्वीकारला नाहीये. नाहीतर सरदोपट सत्य म्हटले की आत्मा असा अर्थ लावला जातो. याचा मी इथे विशेष करून उल्लेख करते, कारण ओवी कशी वाचावी, त्याचा पुढचा मागचा संदर्भ कसा घेत जावा हे इथं अधोरेखित केलंय. म्हणजे योग्य अर्थ समजून लावला जातो आणि तसाच इतरांपर्यंत पोहोचवलाही जातो. 27व्या ओवीपासून ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, माईक जगाचा कसा निराश करावा याचे प्रबोधन करत मायेबद्दलचा स्पष्ट विचार मांडलाय. की माईक जगाचे अस्तित्व स्वीकारले की कर्म व शब्दांचा व्यवहार सत्य वाटतो. म्हणून जेथे माईक शब्द मागे फिरतो त्या आत्मवस्तूचा किंवा वाणीच्या वाणीचा म्हणजे ब्रह्माचा शोध घ्यावा. यासाठी असतात ते सद्गुरू. ते तत्वमसीचा बोध करतात. या बोधानंतर खरी साधना ही साधकाला करायची असते. तत्वमसी महावाक्यातील तत् आणि त्वम पदाचा वाच्यांश म्हणजे ईश्वर व जीव जाणून सोडून द्यावा. आधी जाणावा आणि मग सोडावा, म्हणजे कसलाच गोंधळ उडत नाही. लक्षांशाचे स्पष्टीकरण समजावून घेऊन म्हणजेच कूटस्थ चैतन्य व ब्रह्म ते मी आहे असा त्याचा स्वीकार करावा. या पद्धतीने निशब्द ब्रह्म वस्तू संबंधीचा गुंता सुटून जातो. आणि आणि ह्यासाठीच हा सगळा खटाटोप आपला चालू आहे. निशब्द ब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे, नव्हे तेच माझं खरं स्वरूप आहे याचा अनुभव घ्यायचा आहे. स्वसंवेद्य ब्रह्मापाशी अंतःकरण वृत्ती स्थिर करावी. हे मनन करून सावधपणे साधना करणाऱ्या प्रामाणिक साधकाला साधते. खूप महत्वाचा विचार इथे दिलाय. शेवटच्या तीनही ओव्या फार महत्वाच्या आहेत. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे. पिंडात म्हणजे शरीरात नित्य व अनित्य यांचा विवेक करावा, तर ब्रह्मांडात सार व असार यांचा अनेक प्रकारे विचार करावा. अशा प्रकारे सगळ्याचा शोध घेऊन जे सार आहे ते ग्रहण करावे. पिंडी ते ब्रह्मांडी असा विवेक करत करत साररूप एकमेव ब्रह्म घ्यावे. 32व्या ओवीत म्हणतात, माये करता कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. माया स्वीकारली तर अन्वय व्यतिरेकाची भाषा शक्य आहे. त्या मायेचा निराश झाल्यावर या दोन्हीत फरक काय करणार. म्हणजेच माया नाहीशी होते, तेथे अन्वय आणि व्यतिरेक उरतच नाही. तिथे तर्काचे प्रयोजन संपते. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाकी प्रवेशावे, आत्मनिवेदन पावावे समाधान. पुढील तत्वाने अलीकडील तत्वाचा निराश करावा. साधना करताना चार देहांचा अवस्थांचा निराश करत करत मी ब्रह्म आहे या विचारावर आरूढ व्हायचे. महावाक्यातील पदांचे मनन करावे व जीव व ब्रह्म यांचे ऐक्य साधून समाधान प्राप्त करून घ्यावे. संपूर्ण आत्मनिवेदन करून समाधान पावावे. दृश्य मिथ्या आहे म्हणून मागे सारावे आणि सूक्ष्मात प्रवेश करून स्वस्वरूपापर्यंत पोहोचावे. आता या एकंदरीत समासाच्या 33 ओव्या बघितल्या तर या समासात समर्थ किती प्रकारे आपल्याला साधना करून ध्येय कसे साध्य करायचे ते सांगतात. जसे की समासात श्रवणाचे महत्व आहे, शास्त्र समजून घेणे, ते मुरवणे म्हणजे जे शिकतो त्याचा व्यवहारात अनुभव घेणे, त्या अनुभवाच्या आधारे परिपक्व आणि शास्त्राला धरून प्रबोधन करणे, शुद्ध वेदांताचा प्रचार प्रसार करताना स्वतः अनुभवातून ज्ञान संपादन केलेले असावे. पुढे माया तिचे मायिकत्व आणि या सगळ्याचा विवेकाने निराश करून एकमेव ब्रह्मतत्व मी आहे हा अनुभव घ्यावा आणि त्यातच खरे तर या जन्माचे सार्थक आहे असे सगळे विचार एका समासात समर्थ आपल्या समोर ठेवतात. या समासाचा ऑनलाईन टेकअवे आहे, शब्दज्ञान महत्वाचं आहे, पण त्याबरोबरच अनुभवाची जोड अत्यंत गरजेची आहे आणि हे गमक ओळखून तसा अभ्यास करावा आणि सुखरूप व्हावे. असा सुखरूपतेचा प्रवास अनुभव आपल्या सर्वांना येवो अशी सद्गुरूंच्या, समर्थांच्या आणि श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. निलिमाताई, खूप छान तुम्ही सगळ्या समासाचा अगदी जवळजवळ प्रत्येक ओवीचाच आधार घेत घेत संपूर्ण समासाचं विश्लेषण केलं. खूप छान पद्धतीने सगळं समजावून सांगितलं.
महत्वाचे जे मुद्दे आहेत ते पुन्हा शेवटी तुम्ही एक सारांश देताना सगळे सांगितलेच, की नुसतं पाठांतर काही उपयोग नाहीये. ओवीचा अर्थ समजून घेऊन आचरणात आणता आलं तर त्याचं महत्व आहे. ज्ञान आत मुरणं महत्वाचं आहे. वक्त्यांनी काय काळजी घ्यावी हे समर्थांनी सांगितलंय आणि ते सांगताना तुम्ही ते सांगितलंत, की वक्त्यांवर, कारण ते संतांचे प्रतिनिधी असतात त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते. साधकांसाठीची अतिशय मार्गदर्शक असं उद्बोधन समर्थांनी यात केलंय. ते तुम्ही अगदी छानपणे एक्सप्लेन केलंत आणि तुमचं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे टेक होम जो काय पॉइंट असतो तो पुन्हा शेवटी थोडक्यात अगदी एका वाक्यात सांगत असता तुम्ही. तसा याही वेळेला सांगितला, की शाब्दिक ज्ञान नाही, प्रत्यक्षात आचरणात आणलं तर त्याचं महत्व आहे. खूप छान झालं. यानंतरचा जो आपला आजचा समास आहे अभ्यासाचा, तो आहे 6वा समास उत्तम पुरुष निरूपण. हा समर्थांनी उत्तम पुरुष लक्षणे अनेक वेळा अनेक समासातून सांगितली आहेत. प्रस्तुत जो समास आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करून उत्तम पुरुष हे उदाहरणासहित समर्थांनी सांगितलेलं दिसतं आपल्याला. प्रपंचाच्या साध्या व्यवहारांमध्ये सुद्धा अध्यात्म जगणं साधत नाही आणि राजकारणासारखा गुंतागुंतीचा बेभरवशाचा व्यवहार नाही. पण शिवाजी महाराजांसारखे राजयोगी मात्र समर्थांचं हे तत्वज्ञान अगदी नित्याच्या व्यवहारामध्ये देखील जगत होते आणि म्हणूनच ते समर्थांचा उत्तम पुरुष ठरले. यावरचं चिंतन डॉक्टर काकांचेच अनुग्रहित श्री शतानंद देसाई सादर करणार आहेत. मी शतानंद दादांना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. शतानंद दादा. नमस्कार. माझा आवाज येतोय आरतीताई? हो येतो. ओके. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि गौरी पण आलेल्या आहेत, तर त्या दोघांच्या चरणी नमस्कार, साष्टांग नमस्कार. माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. परमपूज्य मंदाताईंच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आणि या वर्गाच्या दोन्ही आचार्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आपण सर्व श्रोते तो आपल्या सर्वांना सप्रेम अभिवादन. आज माझ्या पुढे दशक 18 समास 6 उत्तम पुरुष निरूपण हा चिंतनाला आहे. वास्तविक हा समास छत्रपती श्री शिवाजीराजे जे समर्थांचे उत्तम पुरुष आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या अनेक पराक्रमांपैकी अफजल खानाचा वध या पराक्रमाविषयी आहे. परमपूज्य डॉक्टर काकांची दासबोध चिंतनिका आणि काकांची दासबोधावरची टीका यातून आपल्याला या सर्व समासाबद्दल सविस्तर अर्थ समजू शकतोच आणि त्यातून श्री शिवाजी महाराज यांच्याबद्दल अजून अभिमान आपल्या अंतःकरणात रुजवायलाही मदत होते. पण या समासाला आणि त्या अनुषंगाने श्री शिवाजी महाराजांना आपल्या आयुष्यात उतरवायचं असेल तर डॉक्टर काका सांगतात तसं प्रथम पुरुषी परमार्थ या दृष्टिकोनातून आपल्याला या समासाकडे पाहिलं पाहिजे, जेणेकरून मी यातून काही शिकू शकेन, मी ते माझ्या आयुष्यात उतरवू शकेन. नाहीतर डॉक्टर काका म्हणतात तसं समर्थ समर्थांसारखे राहतील, शिवाजी महाराजांसारखे, आणि मी जसा होतो तसाच राहीन. तसं होऊ नये म्हणून या समासाच्या मदतीने माझी जबाबदारी या चिंतनातून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या 2 ओव्यांमध्ये समर्थ सांगतात की नुसते चांगले कपडे, मोठे घर, छान चौकी असून जर पदार्थ जडे काया वाचा मी अवघाची देवाचा असा विवेक किंवा जड आत्मनिवेदनाचा विचार नसेल आणि तो विवेक सदोदित सांभाळण्याचं चातुर्य माझ्याजवळ नसेल तर जे आहे ते टिकवण्यामागे आणि जे नाहीये ते मिळवण्याच्या मागे मी अखंड भयग्रस्त राहीन. काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर उत्पन्न होतील. या सगळ्यांची अभिव्यक्ती पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ सांगतात. ओव्या 3, 4 आणि 5 मध्ये जणू अफजल खानाचे गुण आपल्या समोर मांडले आहेत, जेणेकरून त्यातूनही मी काही शिकून घ्यावं. दशक 2 समास 3 कुविद्या लक्षण यामध्ये जे समर्थांनी सांगितलं आहे याचे मूर्तिमंत उदाहरण या समासातल्या या 3 ओव्यांमध्ये मांडलं आहे. समर्थ म्हणतात, ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे अभिमाने तऱ्हे भरणे हे विहित नव्हे. अफजल खानाच्या वधाचे रूपक आपण इथे वापरून घेऊ शकतो. या ओव्यांमधली
एक जरी अफजलखानी वृत्ती माझ्यामध्ये असेल तर आत्मपरीक्षण करून विवेकरूपी वाघनखांनी त्यांचा माझ्या मधून कोथळाच काढला पाहिजे. तरच मी समर्थांचा उत्तम पुरुष होण्याची शक्यता आहे. जेवणात माझ्या नावडतीची भाजी पाहून मी बायकोवर जर का खवळत असेल, ऑफिसमध्ये छक्के पंजे करून मी मान मर्तब मिळवू पाहत असेल, मला सतत अजून मोठे घर, अजून चांगला हुद्दा, चांगली कार याची हाव वाटत असेल तर माझ्यात अजून अफजल खान जिवंत आहे. पुढे समर्थ सांगतात, चालून आलेली संधी पुन्हा पुन्हा येत नाही. हे अफजल खानाच्या वधाबद्दल मार्गदर्शन शिवरायांना केलेलं आहे. पण आपण असं म्हणू शकतो की समर्थांनी शिवरायांना आणि मला एकच गोष्ट सांगितली आहे. मला सांगितले की या नरदेहाचे मी संबंधे बहुत पावले उत्तम पदे. या नरदेहाची संधी मला मिळाली आहे. त्यात मी उत्तम पद म्हणजे जीवनमुक्ती ती गाठण्याचा पराक्रम दाखवला नाही तर मला परत यावं लागेल. काका सांगतात, काही करा पण मुक्त व्हा. हे लक्षात ठेवून जेव्हा जेव्हा मी अफजल खान रूपी वासना माझ्यावर चाल करून येईल तेव्हा तेव्हा माझ्या बुद्धीचे बळ वापरून किंवा विवेकाचे बळ वापरून मला तिला चेकमेट करायचंय. तेवढं एकमेव ध्येय आहे. मग ते न्याय नीती धर्मात बसो अथवा नसो. एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता थोडेच दिवसात वर्ल्ड कप येणार आहे. ती क्रिकेटची मॅच बघण्याची आणि त्या योगे आयुष्यातले 8 तास वाया घालवण्याची मला वासना होत असेल, पण परमार्थाचाही अभ्यास करण्याची इच्छा होत असेल, पण इथे मनात इच्छा असून जर मी विवेक न वापरता टोकाची भूमिका घेतली की मी मॅच बघणार नाही म्हणजे नाही, तर माझ्यात एक बांध तयार होतो, एक धरण तयार होतं. त्या वासनांच्या रेट्यामुळे ते धरण, तो बांध फुटला तर काय होईल ते माहित नाही. किती मॅचेस बघितल्या जातील ते माहित नाही. त्यामुळे आधीच मनाला नियम घालून द्यायचा की फक्त भारताच्याच मॅचेस फॉलो करणार. त्यातल्या फक्त 2-4 तासांचा स्कोर बघणार. एखादी मॅच खूपच चुरशीची होत असेल तर तेवढी बघून बंद. मग बंद म्हणजे बंद. त्यावर तासनतास चर्चा करत बसणं इत्यादी केलं नाही तर परत इकडे वळणं म्हणजे परमार्थाकडे वळणं सोपं होईल. जोवर विषयासक्ती जात नाही तोवर वारंवार विवेक वापरावाच लागणार आहे. हेकांड पिसे वैराग्य या विवेकहीन टोकाच्या भूमिकेचा काही उपयोग नसतो. जशी शिवरायांवर तुळजाभवानीची कृपा होती तशी आपल्यावर पण ईश्वराची, समर्थांची, आपल्या श्रीगुरूंची, इव्हन श्री दासबोधाची कृपा आहे. म्हणून आपण हा अभ्यास करतोय. पण डॉक्टर काका सांगतात तसं हा जबाबदारीचा आणि ऍप्लिकेशनचा परमार्थ आहे. तो सावध, साक्षेपी आणि दक्ष या 3 गोष्टी सांभाळूनच केला पाहिजे. आणि अंतिमतः सकळ करता तो ईश्वरू असं जे समर्थ म्हणतात, म्हणजे ईश्वर शरणागती बाळगून केले तरच परत मी केला असा अहंकार निर्माण होणार नाही. ज्या तत्वाला मी ब्रह्म आहे या निश्चयाचा अहंकारही जिथे पचत नाही तिथे बाकी अहंकार तर येऊच शकत नाही. शिवरायांच्या चरित्रात पण ते म्हणतात, राज्य मिळणं हे श्रींची इच्छा. त्यांची शरणागती आपल्याला तिथे कळून येते. दशक दुसरा, समाज दुसरा, उत्तम गुण आणि दशक 12वा, समाज 10वा, उत्तम पुरुष लक्षण या समासांच्या आधारे मी जर माझ्यात ते सर्व गुण बाणवले तरच मी समर्थांचा या समासातला उत्तम पुरुष किंवा समर्थांचा महंत होण्याच्या लायकीचा होईल. परस्त्री, परनिंदा आणि परद्रव्य या 3 गोष्टी मला माझ्या अंतःकरणातून उपटून काढून टाकल्या पाहिजेत. विवेक, वैराग्य, समाधी 6 आणि मुमुक्षुत्व जर अंगी जोपासले किंवा तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते म्हणजे मना सज्जना भक्ती पंथेची जावे. असं केलं तर माझ्यातले काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांच्यावर मी मात करून समर्थांचा महंत होऊन. त्यासाठी ईश्वर, समर्थ, माझे श्री गुरु मला पदोपदी मदत करायला तयार आहेत. मात्र डॉक्टर काका सांगतात तसं 99% प्रयत्न माझ्याकडूनच झाले पाहिजेत. 1% त्यांच्याकडून येईल. 13व्या ओवीपासून ते 19व्या ओवीपर्यंत समर्थ श्री शिवाजी महाराजांचे गुण वर्णन करतात. इथे मी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सिद्धांची लक्षणं ती साधकांची साधनं. त्यामुळे ही महाराजांची लक्षणं किंवा गुण वाचताना मी हे माझ्यात कसे आणू शकेन याचा सातत्याने विचार केला पाहिजे. 15वी ओवी वाचताना तर लक्षात येतं, अद्भुताची कार्य करणे,
श्री शिवाजी महाराजांनी त्यावेळी आपले धर्मरक्षण केलं नसते तर आपण आत्ता दासबोध न वाचता कुराण वाचत असतो. यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. हे शिवाजी महाराजांचे वर्णन तर विलक्षणच आहे. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनासी पाळणे, देणे ईश्वराचे. देव व धर्माच्या बाजूने उभे राहायचे असेल तर मला आधी धर्म नीट समजून घेतला पाहिजे. तरच मी चार चौघात जेव्हा धर्मावर चुकीची मतं दिली जातात तेव्हा तो धर्म काय सांगतो हे नीट मांडू शकीन, हे त्यांना पटवून देऊ शकेन. हे झाले वाचेने धर्माचे संरक्षण. बऱ्याच संस्थांमध्ये कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. तिथे मी जाऊन तिथे जे पडेल ते काम करू शकेन. असं जर का मी केलं तर कायेने मी त्याचं संरक्षण करू शकेन. त्याच्याही पुढे जाऊन आर्थिक मदत तर मी करूच शकतो. डॉक्टर काका नेहमी सांगतात की ऑपरेशन मी करत असलो तरी ते टाके भरून आणणं हे ईश्वरच करतो. त्यामुळे माझ्या मिळकतीतला अर्धा वाटा त्याचा आहे. अशा दृष्टिकोनातून आपणही आपल्या व्यवसायाला, नोकरीला ते लावून घेऊ शकतो आणि काही वाटा त्या ईश्वराला देऊ शकतो, अर्पण करू शकतो. पुढे समर्थ म्हणतात ब्राह्मणाची चिंता वाहणे. समर्थांच्या काही प्रमाणात क्षत्रिय, ब्राह्मण इत्यादी वर्ण व्यवस्था होती. पण सध्या डॉक्टर काका सांगतात तसं मी एक दिवसात सर्व वर्णांची कामं मी एकटाच करत असतो. अशा वेळी आपण याचा अर्थ आपल्यापुरतं लावून घेऊ शकतो. ब्राह्मणांची चिंता म्हणजे ब्राह्मणत्वाची चिंता, म्हणजे ब्रह्मज्ञान सांगणारे सर्व ग्रंथ, वेद, उपनिषदे, दासबोध इत्यादी ग्रंथांचा प्रचार व प्रसार कसा करता येईल याचा विचार करणं. मग अशा अभ्यासवर्गातून आपला हा जो अभ्यासवर्ग चाललाय त्याच्यातून मला चिंतन मांडता येऊ शकतं. भक्तियोग सारखा जे मासिक आहे त्याच्यातून शुद्ध परमार्थाबद्दलचे लेख लिहून देता येऊ शकतात. 4 लोक जमली तर थोडं तत्वचिंतन इंट्रोड्यूस करता येऊ शकतं. डॉक्टर काका त्याला ड्रॉपिंग द हिंट्स असं म्हणतात. शाश्वत कल्याणाबद्दलची थोडी उत्सुकता निर्माण करता येऊ शकते. पण त्यासाठी मात्र बोले तैसा चाले हे मी आधी माझ्यात रुजवलं असलं पाहिजे. आत्ताच आपण त्याच्यावरही चिंतन ऐकलंच. धर्माचे रक्षण हे त्या ईश्वराचे सर्वात आवडते कर्म आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंतच भगवद्गीतेत सांगतात. आणि हे कर्म त्यालाच अर्पण करायचं. ते कसं ते माऊली पण सांगतात. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. समर्थ समासाच्या अखेरी सांगतात सकळ गुणांमध्ये सार, तजविजा विवेक विचार, जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रींचा. डॉक्टर काकांनी त्यांच्या सूत्रबद्ध शैलीतून एक खूप छानच विवेचन केलं आहे. ते थोडंसं वाचतो. सर्व गुणांचे सार कशात असेल तर ते विवेक व विचारपूर्वक आखीव रेखीव जीवन जगून प्रपंच व परमार्थ या दोन्हीतून पार पडण्यात आहे. समर्थ गुणांचे सार विवेक आणि विचार आहेत असं का म्हणतात याचं चिंतन थोडं आता मांडून झालंच आहे, जे आधीचं झालं ते चिंतन. पण इथे विवेक म्हणजे पृथक्करण, आत्मानात्म, सारासार, नित्यानित्य असे विवेक शास्त्राने सांगितले आहेत. आणि इथे उत्तम गुण जोपासण्याचा विवेक केला तरच निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती कमी होईल. विहित कर्म आणि उत्तम कर्म करण्याची प्रवृत्ती जोपासता येईल. आणि ती उत्तम कर्म, विहित कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने केली गेली की निष्काम कर्म घडेल. विधिते पाळित निषेधाते गाळित, मज देऊन जाळीत कर्मफळे असं माऊली सांगतात. त्याने चित्त शुद्ध होईल. जसं जसं चित्त शुद्ध होत जाईल तसं तसं मी जेव्हा बैठकीच्या साधनेला म्हणजे ध्यानाला किंवा नामसाधनेला बसतो तेव्हा मी केलेल्या कर्मांचे आणि त्यांच्या फळाचे आशेमुळे, अपेक्षेमुळे एरवी जे माझं चित्त शुद्ध होतं ते न होता चित्त शांत व्हायला लागेल. अशी निष्काम उपासना घडत गेली की चित्त शांत होईल, विषयासक्ती, विषयातली गोडी कमी होईल, माझ्यातला आनंद प्रगटू लागेल. जाणीवपूर्वक प्रपंचातल्या आशा व अपेक्षांची हकालपट्टी होऊन वृत्ती अंतर्मुख होईल.
क्रिकेटची मॅच, आवडती भाजी, नोकरी, छक्के पंचे सगळे अंतःकरणातून निघून गेले की अंतर्बाह्य मोकळा झाला निस्संग योगी. किंवा समर्थ म्हणतात तसं सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. अशी ही मोकळी वृत्ती मग महावाक्य चिंतन करू शकेल. चिंतन म्हणजे विचार. आपल्याला माहित आहे की आचार्य म्हणतात वस्तुसिद्धीर विचारेण न किंचित कर्म कोटीभिः. कोटी उत्तम कर्म केली तरी वस्तुसिद्धी म्हणजे ब्रह्मप्राप्ती म्हणजे मी ब्रह्म आहे ही होणार नाही. तिथे विचारच पाहिजे साधके. कर्मांनी मोक्ष नाही, कर्मातून मोक्ष आहे. म्हणून निष्काम कर्माने चित्त शुद्ध, निष्काम उपासनेने चित्त शांत, महावाक्य चिंतन, मग चित्ताचा चैतन्यात लय, ही सगळी शृंखला विवेकापासून चालू झाली आणि तिचा शेवट विचारात. म्हणून विवेक आणि विचार हे सार आहेत असं समर्थ म्हणतात. आणि एकदा वस्तूची सिद्धी म्हणजे दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष मी ब्रह्म आहे असा अनुभव आला आणि बाध समाधीतून जीवनमुक्ती सिद्ध झाली तर डॉक्टर काका म्हणतात तसं प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीतून पार पडणं होतं. कारण साध्य होता साधनाचा ठाव नाही, त्यामुळे परमार्थातूनही पार पडायचं आहे. जसे शिवाजी महाराजांच्या बरोबर समर्थ होते तसं आपल्याही बरोबर या वस्तुसिद्धीच्या पराक्रमाच्या वाटचालीवर आपले श्रीगुरु आहेत, आपले आचार्य आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना तो लाभ व्हावा अशी मी प्रार्थना त्यांच्या चरणी करून इथे माझं चिंतन थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ. शतानंद दादा, अतिशय सुंदर चिंतन झालं तुमचं. समासाचा आढावा घेताना तो मर्यादित म्हणजे फक्त ओव्यांच्या संदर्भाने न घेता त्याला सामाजिक, वैयक्तिक, राजकीय आणि अर्थातच पारमार्थिक असा सगळ्या अंगांनी विचार करून त्यांनी तुम्ही आणि आपल्याला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं करता येईल याचं अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिलं. मागच्या समासामध्ये जसा, या आधीच्या समासात जसा तो मुद्दा पुन्हा एकदा याही समासात काय अधोरेखितच होतो की चरित्र नुसतं वाचून सोडून नाही द्यायचंय, त्यातून आपल्याला नेमकं काय घ्यायचंय. म्हणजे प्रथम पुरुषी परमार्थाचं साधता आला तर त्याचा सगळा उपयोग आहे हे सांगितलं. अफजल खानाचं रूपक समजावून त्या रूपकाच्या आधाराने आत्मपरीक्षण कसं करता येईल हे अतिशय मार्मिक पद्धतीने सांगितलं. एकंदरीत जेव्हा दोन्ही आपण अप्लाइड परमार्थ महत्वाचा आहे, वारंवार याच्या सगळ्या याच्यात होतं, कारण नुसतं वाचन शाब्दिक ज्ञानाला काही अर्थ राहत नाही. या बाबतीत डॉक्टर काकांचं मार्गदर्शन किती मोलाचं आहे हे तुमचं ऐकताना पुन्हा पुन्हा जाणवत होतं, कारण तुम्ही डॉक्टर काकांचा वारंवार आधार घेत त्यांच्या याचा सांगत होतात. खूप छान चिंतन झालं. यानंतर आपल्याला आपल्या आचार्य मार्गदर्शन करतील या दोन्ही विषयांवर. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार, समर्थांना साष्टांग नमस्कार, आदरणीय अलकाताईंना सादर नमस्कार करते आणि सगळ्या साधक वर्गाला सुद्धा सप्रेम अभिवादन करून आपण चिंतनाला थोडासा प्रारंभ करूया. अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन निलिमा लिमये आणि त्याचबरोबर शतानंद देसाई या दोघांनीही इतकं अप्रतिम चिंतन प्रगट केलेलं आहे की मला खरोखरच आता काय बोलावं हा मोठा प्रश्न राहिलेला आहे. कारण खऱ्या अर्थाने करंट परीक्षा निरूपण या समासावरती अतिशय उत्कृष्ट शास्त्र शुद्ध पद्धतीने निलिमाने तर चिंतन प्रगट केलंच आहे, पण शतानंद देसाई यांनी सुद्धा अतिशय उत्तमरित्या खरोखर या समासाचा आपल्याशी आपण कसा संबंध लावून घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण नेमकं काय करायला पाहिजे हा सगळा विचार जो आहे तो विचार शतानंद देसाई यांनी सुद्धा अतिशय सुंदर सांगितलेला आहे. पण थोडस तरी आता चिंतन करायचं आहे म्हटल्यावरती थोडासा प्रयत्न करूया.
की सुरुवातीला पहिल्या समासाचा विचार करू. करंट परीक्षा निरूपण. समर्थांचा हा करंट जो काही आहे माणूस, तर समर्थांना खूप या गोष्टीची चीड आहे. असं म्हटलं तर काही हरकत नाही की संपूर्ण समाज जो आहे तो संपूर्ण समाज कसा झाला पाहिजे, उत्तम पुरुष त्यांनी उत्तम लक्षणं कशा पद्धतीने अंगीकारली पाहिजेत, आणि पण त्याच्यासाठी आधी आपल्यामध्ये कोणती करंट लक्षणं आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे. आता या दोन्ही समास पहा, एका पाठोपाठ एकच अशा पद्धतीने आलेले आहेत. आणि त्यामुळे करंट परीक्षा जी आहे म्हणजे स्वतःची आधी आत्मपरीक्षण करायचं आहे की मी काय करंट लक्षणामध्ये मी मोडतोय का, आणि मी जर करंट लक्षणामध्ये मोडत असेल तर मला ती कशी बाजूला केली पाहिजेत, आणि मग मला कोणती उत्तम लक्षणं अंगीकारली पाहिजेत. आता हे दोन्ही समास अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि म्हणून माझ्याच्याने नुसतंच पाठांतर होत आहे का, किंबहुना नुसतंच बोलणं जे काही आहे म्हणजे शब्दज्ञान जे आहे त्या शब्दज्ञानातच मी अडकलेली आहे का, हा सगळा आपण स्वतःसाठी केला पाहिजे. आणि स्वतःसाठी हा विचार जर केला आणि मी जर का नुसतीच पाठांतर म्हणा किंवा शब्दज्ञान म्हणा किंवा परोक्ष ज्ञान म्हणा याच्यामध्ये अडकलेली असेल तर ते धान्य उदंड मोजले त्याच्यासारखं होईल. म्हणजे त्या जसं त्या खूप मोठं धान्य मोजलेलं आहे पण ते माप काही सुद्धा त्याला त्याचा काही उपयोग नसतो. तशाच पद्धतीने माझं पाठांतर आहे, शब्दज्ञान मला पुष्कळ आहे, पण मला अनुभवाच्या पातळीवर मात्र मी ते आणण्याचा प्रयत्न करत नाही. असं जर का असेल तर मात्र मी करंट लक्षणात मोडणारी आहे, असं आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण आपल्याला करता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर समर्थाने या समासामध्ये एक 2-3 ओव्या खूप छान सांगितल्यात की पसेवरी वैरण घातले तातडीने जाते ओढिले, त्याने पीठ बारीक आले हे तो घडेना, किंवा घासामागे घास घेतला. आता सातत्याने नुसतं मी भराभर काय करते तर पारायणाच्या मागे लागलेली आहे आणि पारायण करते आणि पुण्य जमा करण्याचा प्रयत्न सातत्याने करते आहे. हे पसेवरी वैरण घातल्यासारखं आहे. आणि म्हणून नुसतं पाठांतर म्हणा, नुसतं पारायण म्हणा, हे कोणत्याही संतांना अभिप्रेतच नाही. आणि म्हणून कितीही औषध चांगलं असलं, अगदी टॉनिक आहे, पण ते जर का थोडं थोडं घेऊनच काय करावं लागतं तर आपल्या आरोग्याला ते हितकारक ठरतं. आणि ती बाटली खूप चांगली आहे, औषध खूप चांगलं आहे, टॉनिक खूप छान आहे आणि म्हणून अख्खी बाटली मी प्यायली तर त्याचा काही फायदा होणार आहे का? नाही. आणि म्हणून समर्थ शेवटच्या समासामध्ये अगदी 20व्या दशकातल्या शेवटच्या समासामध्ये सुद्धा आपल्याला सांगताना म्हणतात की विवर्ता विशेषा विशेष कळू लागे, की सातत्याने हळूहळू विवरण करता करता त्यातल्या अनेक बारकावे जे काही आहेत ते अनेक बारकावे आपल्याला हळूहळू कळू शकतात. आणि म्हणून केवळ अशा पद्धतीने घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अक्षरशः बोकणा भरला, असं होता मात्र उपयोगाचं नाही. आणि ही एक काय म्हणतात त्याला तर जागरूकता आपल्यामध्ये आली पाहिजे. पुष्कळ लोक अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतात. एका पाठोपाठ एका ग्रंथाचं पारायण वगैरे त्यांचं सुरू असतं आणि तोच समर्थांना इथे अजिबात सुद्धा अभिप्रेत नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून सगळं समजून उमजून करता आलं पाहिजे. आणि समजून उमजून करत असताना ते त्याच्यावरती आपलं स्वतःचं मनन सुद्धा झालं पाहिजे. आणि जर का मनन आपलं छान पद्धतीने त्याच्यावरती झालं तरच खऱ्या अर्थाने त्या आपल्या आचरणामध्ये यायला खूप मोठी मदत होऊ शकते. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थांनी हा संपूर्ण समास आपण कशा पद्धतीने त्याचं आचरण करावं, केवळ वरवर नुसतं वाचून किंवा लोकांना सांगून सुद्धा त्याचा कसा उपयोग होऊ शकत नाही, पण लोकांना सांगताच आपल्या आचरणामध्ये यायला त्याची खूप मोठी मदत होते. आणि त्या दृष्टिकोनातून हळूहळू बोलता खूप सुंदर निलिमाने याचं वर्णन केलेलं आहे की वाच्यांश म्हणजे काय, लक्षांश म्हणजे काय, वाच्यांश कसा सोडून द्यावा, लक्षांश कसा आपण सातत्याने त्याच्याकडे आपलं कसं लक्ष असलं पाहिजे, आणि या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे आणि ते साधताना आपल्याला कशा पद्धतीने
त्याचं चिंतन मनन करायचं आहे. कारण समर्थांचा श्रवण, चिंतन, मनन आणि निधिध्यास हा काय राजमार्ग समर्थ आपल्याला सांगतात. आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे ते ब्रह्म किंवा तो आत्मा मी आहे या संदर्भातलं अनुभवाच्या पातळीवर आपल्याला सगळं ते जर का आणायचं असेल तर सातत्याने आपलं लक्ष जे काही आहे ते लक्ष आपल्या त्या या सगळ्या गोष्टींकडे राहिलं पाहिजे. खूप सुंदर आता आपण गणपतीचा उत्सव साजरा करतो आहोत आणि गणपतीच्या या अथर्व शीर्षामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की वास्तविक पाहता ते गणपतीला त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम शक्तित्रयात्मकः वगैरे नुसतं त्याला वारंवार वारंवार जणू काही आपण बजावून सांगतो आहे आणि स्वतः मात्र आम्हाला कधीतरी आमच्या तोंडून मुखातून कधीतरी आलं पाहिजे की अहम गुणत्रयातीतः, अहम देहत्रयातीतः किंवा अहम अवस्थात्रयातीतः, की मला हे बोलता आलं पाहिजे. स्वतःला हे जर का माझ्या अंतःकरणात पक्क रुजलेलं असेल तर केवळ त्याला म्हणून चालणार नाही, पण तू जसा बाबा रेस तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेस, तू जसा तिन्ही देहांच्या पलीकडे आहेस, तू जसा 3 अवस्था आणि 3 अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्या पलीकडे आहेस, तू जसा तिन्ही काळांच्या पलीकडे आहेस म्हणजे भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळांच्या पलीकडे आहे, किंवा तू जसा शक्तित्रयात्मक आहात, ही उत्पत्ती स्थिती लय अशा प्रकारच्या सगळ्या शक्ती या तुझ्या जवळ आहेत आणि त्याच्याही पलीकडचा खरं पाहिलं असता तू आहेस. हे सगळं जे आपण गणपतीला वर्णन करतो तेच वर्णन आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने पिंडी नित्यानित्य विवेक आणि ब्रह्मांडी सारासार अनेक हे जे काही समर्थ या ठिकाणी सांगताहेत तर स्वतःच्या पिंडामध्ये म्हणजेच आपण आतल्या आत अशा पद्धतीने हा नित्यानित्य विवेक म्हणा किंवा आत्मानात्म विवेक म्हणा, तो आत्मानात्म विवेक आपल्याला सातत्याने करता आला पाहिजे. बाहेरच्या जगामध्ये वावरताना सुद्धा ब्रह्मांडी सारासार म्हटलेलं आहे. आता ब्रह्मांडामध्ये हे संपूर्ण विश्व जे काही येत आहे आणि त्यातलाच एक घटक म्हणून माझं घर सुद्धा येत आहे, तर माझ्या घरापासूनच आधी मला सार आणि असार हे शोधता आलं पाहिजे आणि असार असलेल्या गोष्टींकडे मला सातत्याने दुर्लक्ष करता आलं पाहिजे. दुर्लक्ष करता आलं पाहिजे याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती कठोर माझ्याशी बोलते आहे, तर आता वास्तविक पाहता ते कठोर बोलणं ते त्या व्यक्तीचं ते कठोर बोलणं आहे. व्यक्ती जी काही आहे ती ही मूळतः कशी आहे तर मूळतः वास्तविक पाहता आत्मरूपाने ती सत्य आहे, पण तिच्या गुण स्वभावानुसार मात्र ती कशी आहे तर मिथ्या ठरते म्हणजे असार ठरते. आणि म्हणून त्या असार ती जी काही बोलते आहे, कठोर बोलत असेल किंवा गोड सुद्धा बोलत असेल, तर त्याचे जे काही परिणाम माझ्यावरती सातत्याने होतात तर ते माझ्यावरती परिणाम मी न होऊ देण्यासाठी मला हा सार असार विवेक म्हणजे ब्रह्मांडातला तर आहेच आहे, पण आधी ब्रह्मांडामध्ये येणार माझं घर जे आहे, हा घर नावाचं घटक जो आहे आणि त्या घरातले अनेक व्यक्ती किंवा वस्तू ज्या काही आहेत तर त्या सुद्धा कशा आहेत हे मला जाणून घेता आलं पाहिजे. आणि जाणून घेऊन त्याचे परिणाम माझ्या अंतःकरणावरती होणार नाही ही दक्षता मला सातत्याने घेता आलं पाहिजे. आणि ती जर का दक्षता मला सातत्याने घेता आली तरच मी परमार्थाच्या दृष्टिकोनातून जिंकलेले आहे. आणि मला जर का छोट्या छोट्या गोष्टींनी डॉक्टर काका सातत्याने आपल्याला सांगतात की आमचं अंतःकरण पापड मोडल्यासारखं एवढ्याशा गोष्टींनी जर का मोडत असेल, माझी शांती बिघडत असेल, माझा आनंद स्थिर न राहता त्या ठिकाणी तो जर का असा छोट्या मोठ्या कारणांनी सातत्याने बिघडत असेल तर अजून मला खूप मोठी मजल मारण्याची गरज आहे. आणि म्हणून ती मारण्याची गरज असल्यामुळे स्थिर असलेल्या त्या तत्वावरती आपलं अखंड लक्ष असलं पाहिजे. कारण संसार जो आहे तो संसार तर अस्थिरच आहे आणि अस्थिर असलेल्या या संसाराकडे जर का आम्ही लक्ष दिलं तर सातत्याने आमचं अंतःकरण सुद्धा कसं होईल तर अस्थिरच होईल. कारण माझं सगळं लक्ष कुठे आहे तर अस्थिर असलेल्या संसारामध्ये अडकलेलं आहे. आणि म्हणून अस्थिरतेकडे लक्ष न देता
स्थिर असलेल्या ब्रह्मतत्वाकडे किंवा आत्मतत्वाकडे जर का मला लक्ष देता आलं आणि त्या असाऱ्या गोष्टी मला जर का बाजूला सारता आल्या माझ्या जीवनामध्ये, त्या ठिकाणी त्याला विशेष महत्व न देता, म्हणजे प्राधान्य न देता, सार असलेल्या किंवा नित्य असलेल्या या गोष्टींवरती, म्हणजेच आत्म किंवा ब्रह्म नावाच्या तत्वावरती मला जर का सातत्याने लक्ष देता आलं, तर खऱ्या अर्थाने हळूहळू माझी प्रगती जी जशी व्हायला पाहिजे तशी ती प्रगती होणार आहे. आणि म्हणून सातत्याने वक्त्यांनी सुद्धा कसं बोलावं, कसं त्याला अनुभवाची पातळी कशी त्याच्या जवळ असली पाहिजे वगैरे, हा सगळा विचार अतिशय छान पद्धतीने निलिमाने सुद्धा सांगितलेला आहे. आता आपण दुसऱ्या समासावर थोडं चिंतन प्रगट करण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक पाहता अतिशय सुंदर उत्तम पुरुष निरूपण, की त्यात जे काही सांगितलेलं आहे की केवळ आमचं शरीर सुंदर आहे यांनी भागणार नाही, तर आमच्या शरीर तर आम्हाला परमेश्वराने कारण दिलेलं आहे आणि ते परमेश्वराकडून आलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी ते जसं दिलं तसं मला ते स्वीकारता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांची एक ओवी मला इथे आठवते आहे. समर्थ असं म्हणतात की रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. आणि म्हणून ते जसं मला परमेश्वराने दिलंय तसं ते तक्रार न करता, त्याच्याविषयी कुरकुर न करता ते मला आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे. पण बाह्य असलेल्या अशा या सौंदर्यावर लक्ष न देता विशेष करून मला माझ्या आंतरिक सौंदर्य कसं वाढवता येईल, आणि ते आंतरिक सौंदर्य कशाने वाढतं, तर सद्गुणांनी वाढतं, चातुर्याने वाढतं. अनेक प्रकारचे विचार जे काही आहेत, विवेक आणि विचार यांनी माझं अंतःकरण जे आहे ते सुशोभित होतं, किंवा यांनी ते आंतरिक सौंदर्य जे काही आहे ते आंतरिक सौंदर्य माझं वाढीस लागतं. आणि म्हणून बाह्य सौंदर्याचा विचार न करता आंतरिक सौंदर्याचा विचार मला सातत्याने करता आलं पाहिजे. आणि तो जर का आंतरिक सौंदर्याचा विचार मला जर का करायचा असेल, तर याच्यामध्ये 3, 4, 5 मध्ये दिलेले हे जे काही आसुरी संपत्तीचं वर्णन आहे, याच्या माध्यमातून, इथे अफझल खानाच्या माध्यमातून जे काही आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे, त्या आसुरी संपत्तीचं वर्णन त्या ठिकाणी माझ्यामध्ये ते गुण दडले आहे, अवगुण दडले आहेत का, आणि ते जर माझ्यामध्ये दडले असतील तर ते मला कसे बाजूला करता येतील, हा विचार शतानंदने तर उत्तम पद्धतीने सांगितलेलाच आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा, म्हणजे जो म्हटलेला आहे की प्रथम पुरुष परमार्थ करता आला पाहिजे, तसा प्रथम पुरुष परमार्थ माझ्यासाठी करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठीच त्या ठिकाणी माझ्या अंतःकरणातलं करणं काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची, असं समर्थ जेव्हा आपण आता या रूप लावण्य अभ्यासिता नये या ओवीच्या संदर्भाने बोललो, तर त्या संदर्भाने बोलताना आगंतुक गुण जे आहेत की जे माझ्यामध्ये नाही आहेत, पण जे मला प्रयत्नपूर्वक स्वीकारता येऊ शकतात, त्या आचरणात आणता येऊ शकतात, आणि हळूहळू करता करता ते स्थिर कशा पद्धतीने होतील याचा विचार सुद्धा मला करता येऊ शकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी की अशा पद्धतीने अफझल खान, शिवाजी महाराज वगैरेंजवळ असलेले जे जे काही सद्गुण आहेत, तर ते सगळे सद्गुण मला अंशतः का होईना, त्या ठिकाणी शिवाजी महाराज काय किंवा समर्थ रामदास स्वामी काय, हे तर श्रेष्ठ महापुरुष आहेतच. पण माझं काय, हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. आणि मला सुद्धा तशा पद्धतीने काही ना काही माझ्या अंतःकरणात बदल करता येतोय का, हा विचार करून तशा पद्धतीने मला सातत्याने सावधानता बाळगता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची ओवी समर्थांनी याच्यात सांगितली की अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे. कुठल्याही गोष्टीचा अति तेथे माती असं आपण म्हणतोच, आणि अति तेथे माती, किंवा त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल साधणं हे फार महत्वाचं आहे. आणि तो समतोल जर का मला साधता आला तर खऱ्या अर्थाने माझं जीवन जे काही आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होता उपयोगाचं नाही. कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, की आग्रही भूमिका जी आहे, ती आग्रही भूमिका ही साधकाला शोभत नाही.
आणि म्हणून कुठल्याही बाबतीचं आग्रही भूमिका न ठेवता, हट्ट न करता त्या ठिकाणी समतोल, प्रत्येक गोष्टीत मला कसा समतोल साधता येईल याचा विचार जो आहे तो विचार मला करता आला पाहिजे. आणि म्हणून हटनिग्रही न पडावे विवेकी पुरुष, असं समर्थ या ओवीतच सांगताहेत की हट्ट किंवा एखाद्या गोष्टीलाच मी म्हणतो तेच खरं, अशा पद्धतीने प्रसंग पाहून आपल्याला थोडी एखाद्या वेळेस पडती बाजू घेता आली आणि प्रसंग जर का सावरता आला, घरात अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा घडतात आणि त्यावेळेस ते घडत असताना मी जर का माझंच म्हणणं खरं आहे असं जर का मी म्हणत राहीन आणि माझ्याच गोष्टीला लोकांनी महत्व द्यावं असं जर का मला वाटत असेल, तर मग मला त्या ठिकाणी जे काही मला प्रपंचात साधायचं आहे की आपल्या घरातलं वातावरण सुद्धा मला शुद्ध आणि शांत ठेवायचं आहे आणि मी तर शांत आणि शांत तर राहायचंच आहे. आणि म्हणून समर्थांची एक ओवी या संदर्भामध्ये मला पुन्हा आठवते आहे. समर्थ असं म्हणतात की खळ दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला, मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके. की खऱ्या अर्थाने खळ दुर्जन भेटला म्हणतात की काय माझ्या प्रारब्धानुसार मला एखादी खळ व्यक्ती भेटण्याची सुद्धा शक्यता आहे आणि अशी खळ व्यक्ती मला भेटली तर त्या ठिकाणी खळ दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला. आणि समोरच्या व्यक्तीला क्षमा करण्याची सुद्धा ज्याला काही लिमिट असते ती लिमिट सुद्धा पार करावी लागली तरी सुद्धा ते असं म्हणतात की ते मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके. तिथून त्या ठिकाणी त्या साधकाने काय केलं पाहिजे तर मौन धारण करावं, फारशी हुज्जत एखाद्या व्यक्तीशी घालत बसू नये आणि तिथून मौन धारण करून आपण तो प्रसंगवधान त्या ठिकाणी साधल्या गेलं पाहिजे. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या सूचना ज्या काही आहेत त्या समर्थ आम्हाला या समासामध्ये सुद्धा देतात की स्वतःला जर का उत्तम पुरुष निरूपण म्हणजे उत्तम पुरुष आपल्यासाठी जी काही जी शिवाजी महाराजांची त्यांनी प्राप्त केलेली त्या गुण आहेत तर ते गुण तुम्हा आम्हाला प्राप्त करण्यासाठी म्हणून त्या संदर्भामध्ये आम्हाला विचार करायचा आहे की सातत्याने इथे अनेक गुण शिवाजी महाराजांचे सांगितलेले आहेत आणि ते गुण आपण सुद्धा अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. नीती न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे. स्वतःचंही त्या ठिकाणी परीक्षण करता आलं पाहिजे आणि इतरांच्या अंतःकरणाचंही परीक्षण मला का करायचं आहे तर परीक्षण एवढ्यासाठी करायचं आहे की जर एखादी व्यक्ती रजोगुणी किंवा तमोगुणी असेल तर तिच्यापासून मला 4 हात दूर राहता आलं पाहिजे म्हणून इतरांचं परीक्षण करायचं आहे. कारण परीक्षणे परांतर असं समर्थ म्हणतात की लोकांचं सुद्धा आम्हाला काय अंतःकरण जाणून घेता आलं पाहिजे आणि जाणून घेणं म्हणजे तो ती व्यक्ती कोणत्या गुणांनी वेष्टित आहे हे सुद्धा मला तपासता आलं पाहिजे आणि माझा कोणता गुण सध्या वर आहे आणि कोणता गुणामध्ये मी अडकलेली आहे हे पण मला पाहता आलं पाहिजे आणि तरच मला खऱ्या अर्थाने त्यातून माझी सुटका होण्याची शक्यता आहे. आणि या दृष्टिकोनातून शतानंदनी सुद्धा खूप सुंदर सांगितलं की धर्मस्थापनेचे नर किंवा धर्म वासना पुण्य श्लोक 2 वेळा या ठिकाणी अशा पद्धतीने धर्माच्या संदर्भामध्ये उल्लेख आलेला आहे. भगवंताला धर्म खूप आवडतो आणि मी जर का भगवंताला आवडेन असं वाटत असेल तर ज्या भगवंताला धर्म खूप आवडतो त्या धर्मानुसार मला सुद्धा वागता आलं पाहिजे. आम्हाला पुष्कळदा असं वाटतं की भगवंताला काय आवडतं तर भगवंताला गणपतीला लाल फुल आवडतं, त्याला लाल फुल देऊन आम्ही मोकळे होतो. परंतु भगवंत जो काही आहे तो त्या ठिकाणी कसं आहे, लाल फुल हे प्रतिकात्मक आहे, त्याला आवडतं याचा अर्थ अर्थात त्याला शक्ती आवडते आणि शक्ती आवडते तर त्या शक्तीनुसार मी सुद्धा धर्माचं संरक्षण करण्यासाठी किंवा धर्माने वागण्यासाठी माझ्याजवळ सुद्धा शक्तीची आवश्यकता आहे. आणि किंवा आपण म्हणतो की गोपाळकृष्णाला लोणी साखर आवडतं, लोणी साखर देऊन केवळ आम्ही त्या धर्माचं पालन केलं असं होत नाही तर भगवंताला लोणी साखर आवडतं म्हणजे लोण्यासारखं
मऊ आणि साखरेसारखं गोड बोलणं आवडतं. आणि असं जर का मला मऊ आणि गोड बोलणं जमत असेल तर मी खरी धर्माने वागते आहे, अन्यथा मी धर्माने वागत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग प्रत्येकाला मग महादेवाला काय बेल आवडतो. बेल आवडतो याचा अर्थ काय, तर माझ्या जवळ असलेले त्रिगुण जे आहेत, सत्वरज आणि तम, ते त्रिगुण मला भगवंताला समर्पित करता आले पाहिजे. म्हणजे बेल समर्पित करण्यासारखं ते होतं. ते सगळे 3 गुण जे आहेत, ते 3ही गुण मला त्या कुठल्याच गुणामध्ये न अडकता गुणातीत व्हायचं आहे. कारण भगवंत कसे आहेत, गणपती कसा आहे, तर गुणात्वम गुणत्रयातीतः. आणि मी सुद्धा वास्तविक गुणत्रयातीतच आहे, पण मी त्या ठिकाणी गुणांच्या बेडीमध्ये अडकून जाते आणि स्वतःला मी रजोगुणी, तमोगुणी किंवा सत्वगुणी समजत राहते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने सातत्याने आपल्या अंतःकरणातला विवेक जागा ठेवून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत आपल्या आचरणात कशा येतील याचा जास्तीत जास्त विचार करूया. आणि तो विचार करून आपल्यामध्ये आपण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करूया. आणि हेच खऱ्या अर्थाने समर्थांना काय किंवा आपल्या सद्गुरूंना काय हे जास्त आवडणार आहे. आणि तशा प्रकारचा विवेक आमचा अखंड जागृत राहू देत अशी प्रार्थना समर्थांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी करून झालेली चिंतन सेवा समर्थांना समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. आज अलकाताई नाहीयेत असं मला कळल्यामुळे मी जरा जास्त वेळ बोलण्याचा प्रयत्न केला. असो, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद माधुरीताई. वेळेचं जरी जास्त हे झालं तरी तुमचं संपू नये असंच वाटत असतं किती वेळ झाला तरी. अर्थात वेळेकडे लक्ष द्यायला लागतं. पण आज अलकाताई नसल्यामुळे काही प्रश्नच नाही म्हणजे वेळेचा. खूप खूप धन्यवाद. तुमचं मार्गदर्शन समर्थ काय किंवा संत काय जे करतात ते आपल्या स्वतःला कसं लावून घेता येईल यासाठी आणि विचार कसा करावा, विवेक कसा साधावा याचे बारकावे तुम्ही नेहमीच सांगत असतात. आज पुन्हा पुन्हा ऐकल्याने ते स्पष्ट होत जातात आणि इतकं छान पद्धतीने सांगता की त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो आणि होईल पुढे सुद्धा. आपल्या मनाची शांती आपण कशा पद्धतीने राखावी यासाठीच्या सुद्धा प्रॅक्टिकली काय काय करता येईल याचं समर्थांच्याच आधाराने तुम्ही खूप छान सगळं मार्गदर्शन केलं. आणि आता शेवटी जे सांगितलं की आपण पूजा आता विशेषतः गणपतीचे दिवस आहेत तर आणखीनच काही म्हणजे पूजा बिजा करताना जे काय आपला विवेक कसा जागा ठेवता येईल या ज्या गोष्टी आपण अर्पण करतो त्या मागचा अर्थ समजून उमजून केवळ त्या प्रतीकांमध्ये अडकून न पडता किंवा त्याच्या मागे नेमका भाव काय असायला हवा आणि त्याचा अर्थ काय हे समजून जर केलं तर ती जास्त प्रभावशाली होईल. हे तुम्ही सांगितलं. आम्ही प्रयत्न नक्कीच करू तशा पद्धतीने ते आम्हाला प्रत्यक्षात आणण्याचा. धन्यवाद. आज प्राजक्ता तू घेणार आहे श्लोक शेवटचा? हो घेते. आपण थांबूया. गणपतीच्या आणि गौरीच्या चरणी आपण हीच प्रार्थना करूया की आमची बुद्धी स्वच्छ होऊ दे. म्हणजे त्या स्वच्छ बुद्धीत केव्हा तरी हे स्वच्छ आत्मप्रकाश आणि प्रतिबिंब आमच्या बुद्धीत पडायची शक्यता वाढीला लागेल तशी आमची बुद्धी तयार करावी. त्यासाठीचं मार्गदर्शन आपल्याला आचार्य करतच असतात. आपण प्रार्थना करूया गणेशाला आणि थांबूया. प्राजक्ता? हो, आवाज येतो ना? हो येतो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुनी, शांती पदी वैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर